ओके. तर प्रोटोटायपिंग मी तुम्हाला काल सांगितलं, कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं की प्रोटोटायपिंग म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असतं. ओके. तर प्रोटोटाइप म्हणजे काय असतं की ॲक्च्युअल मॉडेलसारखंच एक रिलायबल मॉडेल असतं, जे आपण एक्सपेरिमेंट किंवा त्याचं ॲनालाइज करण्यासाठी यूज करतो. ओके. इन शॉर्ट असं एक डेमो मॉडेल असतं, जे ॲक्च्युअल मॉडेलसारखं असतं. ओके. पण फंक्शन्ससाठी ते ॲक्च्युअल मॉडेलसारखं नसतं. ॲक्च्युअली फंक्शनली ते वर्क करत नसतं. ओके. दॅट इज युअर प्रोटोटाइप. ओके. तर तुम्हाला माहित असेल प्रोटोटाइप म्हणजे काय असतं. आता प्रोटोटायपिंग म्हणजे काय असतं ते पण तुम्हाला सांगितलं. प्रोटोटायपिंग म्हणजे काय, एखादं सॉफ्टवेअर तुम्ही बनवताय आणि त्या सॉफ्टवेअर बनवताना त्या सॉफ्टवेअरचा एक युजर इंटरफेस कसा असला पाहिजे. त्यावेळेस डिझायनर जे विचार करत असतात किंवा त्यांच्या माइंडमध्ये काहीतरी युजरला कसा इंटरफेस प्रोव्हाइड करायचा याची काहीतरी आयडिया असते. ओके. मग ती आयडिया ते काय करतात, पेपरवर उतरवतात. पेन पेन्सिल असेल किंवा एखादं सॉफ्टवेअर असेल तर त्या सॉफ्टवेअर थ्रू ती जी आयडिया असते ती काय करतात, ते पेपरवर उतरवतात. ओके. दॅट इज प्रोटोटायपिंग. त्याला प्रोटोटायपिंग म्हणतो. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये दाखवलं पण प्रोटोटाइप कसा असतो. समजा मी समजा डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे किंवा मी डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतो एखाद्या सॉफ्टवेअरसाठी. ओके. मग त्यावेळेस मला सॉफ्टवेअर डिझाईन करताना त्या सॉफ्टवेअरचं फ्रंट पेज कसं असेल, ओके, युजरसाठी इंटरफेस कसा प्रोव्हाइड करायचा याची माझ्याकडे काहीतरी आयडिया असेल. मी ती आयडिया काय करणार, डायरेक्टली इम्प्लिमेंट करायला येणार नाही. ओके. कारण माझी आयडिया मला दुसऱ्या लोकांना पण दाखवायची असणार इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये. त्यावेळेस मी काय करणार, पेन पेन्सिल घेणार, ती आयडिया एक रफ ड्रॉ करून बघणार किंवा त्याचं स्केच बनवणार. ओके. आणि ते स्केच बनवून झालं की मी काय करणार, पुढे त्या आयडियामध्ये अजून काही इम्प्लिमेंटेशन करता येईल का किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अजून काही करता येईल का किंवा त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अनालाइज केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अंदाज मला त्याच्यावरून येईल. आणि त्याच्यानंतर मी काय करू शकेन की त्याच्यामध्ये जे ॲक्च्युअल मॉडेल आहे त्या ज्या सगळ्या चुका होत होत्या त्या डेमो मॉडेलमध्ये होत होत्या. ज्या सगळ्या मिस्टेक्स ज्या काय होणार होत्या त्या डेमो मॉडेलमध्ये होणार होत्या. तर मी त्या मिस्टेक्स काय केल्या, फाइंड केल्या, कोणत्या कोणत्या मिस्टेक्स होऊ शकतात, कोणते कोणते प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग ते सगळे प्रॉब्लेम्स डिटेक्ट केले आणि मी ते ॲक्च्युअल मॉडेलमध्ये त्याचं सगळ्याचं सोल्युशन तिकडे टाकलं. ओके. सो दॅट इज युअर प्रोटोटायपिंग. इट मीन्स तुम्ही एखादं काम पेपरवर उतरवताय, ओके, आणि ते रफली वापरताय फक्त. दॅट इज युअर प्रोटोटायपिंग. ओके. तर प्रोटोटाइप आणि प्रोटोटायपिंग हे काय असते तुम्हाला समजलं असेल. आफ्टर दॅट आपला पॉईंट आहे, त्याच्यानंतरचा आपला पॉईंट होता स्केचिंग म्हणजे काय. असं मी तुम्हाला सांगितलं की जी आयडिया असते ती पेपरवर उतरवतात, दॅट इज युअर स्केचिंग. मग ते पेपरवर असेल किंवा तुमच्या सॉफ्टवेअर यूज करून तुम्ही ते डिझायनिंग करत असाल किंवा कुठलंही दुसरं मीडियम असेल. ओके. सो दॅट इज युअर स्केचिंग. त्याच्यानंतर आपला एक पॉईंट आहे प्रोटोटायपिंगच्या रिलेटेड, कॉस्ट वर्सेस ईज ऑफ प्रोटोटायपिंग. आता हे दोन पॉईंट्स जे काय ते अपोजिटला का टाकलेत. कॉस्ट एका साईडला आहे, दुसऱ्या साईडला आहे ईज ऑफ प्रोटोटायपिंग. इट मीन्स प्रोटोटायपिंग किती इझी आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन किती इझी असतं. ओके. ही बाजू एका साईडला टाकली तरी आणि एका साईडला टाकली कॉस्ट. ओके. तर हे दोन्ही अपोजिटला काय टाकले, त्याच्यामागचे रिझन काय ॲक्च्युअलमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुम्ही जर एखादा प्रोटोटाइप बनवताय, ओके, तर तो प्रोटोटाइप बनवत असताना ज्यावेळेस तुम्ही बनवता तर तो प्रोटोटाइप बनवत असताना तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. ओके. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो प्रोटोटाइपचं बजेट काय असेल. ओके. तुम्ही एखाद्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहात, तुम्ही त्याचा प्रोटोटाइप बनवताय, तो की जो काय माझा प्लॉट आहे जो कन्स्ट्रक्ट करून झाला की माझा प्लॉट असा काहीतरी दिसेल, याच्यासाठी तुम्ही एक फिजिकल प्रोटोटाइप बनवताय. ओके. स्केचिंग करत नाही आहात, आर्किटेक्टकडे जाऊन स्केचिंग करत नाही. तुम्ही काय करताय, तुम्ही तो जो काही प्रोटोटाइप आहे तो ॲक्च्युअलमध्ये फिजिकल मॉडेल कसं दिसेल याचा एक डेमो बनवताय. ओके. आणि तो डेमो बनवताना तुम्हाला समजा 50 किंवा 60,000 रुपये खर्च येतोय. तो जो ॲक्च्युअल तुमचं मॉडेल असणार आहे ते आणि तुम्ही जो डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल बनवताय ते, या दोघांमध्ये किंवा तुमचा जो प्रोटोटाइप तो तुम्हाला ॲक्च्युअल मॉडेलला 10 लाख रुपये खर्च येते ती कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, आणि जर तुम्ही प्रोटोटाइप बनवताय तर प्रोटोटाइपला समजा 1 लाख रुपये खर्च येतो. मग हे कितपत योग्य आहे की प्रोटोटाइपवरून पूर्ण कन्स्ट्रक्शनचा प्रोटोटाइप बनवण्यासाठी 1 लाख रुपये खर्च करायचं आणि तुमच्या पूर्ण प्रोजेक्टचा जो कॉस्ट आहे दॅट इज युअर 10 lakhs. ओके. सो इट इज नॉट बेनिफिशियल. त्याच्यामुळे काय होणार, प्रॉब्लेम कुठे होणार की तुमचे जे ॲक्च्युअल प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट आहे 10 लाख रुपये आणि ते तुम्ही जो प्रोडक्ट बनवतो त्याची 1 लाख रुपये म्हटल्यावर तुम्हाला काय करणार, प्रोटोटाइप महाग पडणार.
ओके. मग कॉस्ट म्यूट करा रे, म्यूट करा. कॉस्ट हा एक मेन असा आस्पेक्ट आहे जो कन्सिडरेबल असतो प्रोटोटाइप बनवताना. ओके. आणि ईज ऑफ प्रोटोटायपिंग म्हणजे काय असतं, ज्यावेळेस तुम्ही मॉडेल बनवता, ओके, ते मॉडेल इझी व्हावं किंवा ऍक्च्युअल मॉडेल सारखं जवळजवळ हवं, याच्यासाठी तुम्ही त्या मॉडेलवर किती खर्च करता. म्हणून तुम्हाला एक साईडला दिलंय दॅट इज युअर कॉस्ट, आणि सेकंड पॉईंटला दिलंय तुम्हाला ईज ऑफ प्रोटोटायपिंग. कॉस्ट म्हणजे काय, या कॉस्टचा इफेक्ट कसा होतो, तुम्हाला जर तुमच्या प्रोजेक्टचं इझिली अंडरस्टँडिंग प्रोटोटाईप बनवायचा असेल, ओके, आणि तुमचा प्रोजेक्ट जो ॲक्च्युअल आहे त्या ॲक्च्युअल प्रोडक्टसारखा किंवा प्रोजेक्टसारखा दिसणारा प्रोटोटाईप बनवायचा असेल, ओके, आणि त्या प्रोटोटाईप बनवायला तुम्हाला जर कॉस्ट जी काय आहे ती मॅक्झिमम किंवा हाय लागत असेल, ओके, तर तुम्हाला ही कॉस्ट आणि या ईज ऑफ प्रोटोटायपिंग या दोघांमध्ये डिफरन्स काय होणार किंवा या दोघांना आपण कसं कम्पेअर करणार त्या सिच्युएशनला, याच्यासाठी तुम्हाला कॉस्ट वर्सेस ईज ऑफ प्रोटोटायपिंग हे पॉईंट सांगितले त्याच्यामध्ये. ओके. एखाद्या प्रोजेक्टमध्ये समजा तुमच्याकडे दोन कन्सिडरेशन असतात की तुमच्या प्रोजेक्टचा प्रोटोटाईप हा एकदम इफेक्टिव्ह झालाय, आणि एक साईडला तुमच्याकडे कॉस्टला पण कन्सिडर करायचं असतं की तुमची कॉस्ट जशी जशी मिनिमम होईल तसं तसं तुमच्या प्रोजेक्टसाठी लागणारं किंवा तुमच्या प्रोडक्टसाठी लागणारं मटेरियल असेल, त्याच्यातल्या ज्या काय काय वेगळ्या वेगळ्या फंक्शन्स असतील तर ते तुम्ही रिड्यूस करावे लागणार आहे. कारण तुम्हाला जर प्रोटोटाईपमध्ये ॲक्च्युअल नवीन नवीन फंक्शन्स ॲड करायचे असतील, ओके, फंक्शन्स म्हणण्यापेक्षा आपण नवीन नवीन त्याच्यामध्ये काहीतरी मटेरियल जास्त लागणार असेल किंवा दुसरं काहीतरी प्रॉडक्ट जास्त लागणार असेल, ओके, तर अशा वेळेस तुम्हाला त्याची ज्याची कॉस्ट ऑटोमॅटिकली वाढणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, कॉस्ट ही मेंटेन ठेवायचे आणि तुमचा जो काही ॲक्च्युअलमध्ये प्रोटोटाईप असणार आहे तो पण तुमच्या ॲक्च्युअल मॉडेलच्या बरोबरीला जाईल किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं त्याच्यासारखा होईल, याच्यासाठी पण तुम्हाला कॉस्ट मेंटेन ठेवायचे. आणि ईज ऑफ प्रोटोटायपिंग म्हणजे काय, इझिली अंडरस्टँडेबल असला पाहिजे तुमचा प्रोटोटाईप, हे मेंटेन करायचं आहे. इट मीन्स तुमच्या जो काय प्रोटोटाईप आहे त्याची जी इफेक्टिव्ह क्वालिटी आहे तीही मेंटेन करायची आहे, ॲज वेल एज तुम्हाला कॉस्टही तिकडे लक्षात ठेवायची की कॉस्ट पण वाढली नाही पाहिजे. नाही तर कॉस्ट एवढी वाढेल की ॲक्च्युअल प्रोटोटाईप ॲक्च्युअल तुमच्या प्रोडक्ट एवढी किंवा ॲक्च्युअल तुमच्या मॉडेल एवढी त्याची कॉस्ट होऊन जाईल, ओके, आणि तुमची कॉस्ट आणि त्या तुमच्या प्रोटोटाईपची कॉस्ट किंवा ॲक्च्युअल मॉडेलची कॉस्ट आणि प्रोटोटाईपची कॉस्ट ही जर का सेम झाली तर तुम्हाला त्या प्रोटोटाईप बनवण्यामध्ये काय फायदाच नाही, तो उलटा लॉसच आहे, ओके. त्याच्यामुळे कॉस्ट ही कन्सिडरेबल असते वाईल मेकिंग लॉट्स डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटोटाईप, ओके. सो त्याच्यामुळे हे दोन पॉईंट तुम्हाला कन्सिडर करायचे असतात, म्हणून तुम्हाला दिलं दॅट इज कॉस्ट वर्सेस ईज ऑफ प्रोटोटाईप. ईज म्हणजे काय, किती इझिली इम्प्लिमेंटेशन तो करू शकता किंवा किती इझिली ॲप्लिकेबल असेल तुमचा प्रोटोटाईप किंवा अंडरस्टँडेबल किती असेल तुमचा प्रोटोटाईप, हे डिसाईड करता तुम्हाला कॉस्टही कन्सिडर करणं गरजेचं असतं. तुम्हाला लो कॉस्टमध्ये मॅक्झिमम अंडरस्टँडेबल प्रोडक्ट बनवायचं असतं किंवा तुम्हाला प्रोटोटाईप बनवायचं असतं, ओके. त्याच्यानंतरचा तुमचा पॉईंट आहे प्रोटोटायपिंग अँड प्रोडक्शन. आता हे दोन गोष्टी ॲक्च्युअलमध्ये असतात काय, आता प्रोटोटायपिंग काय असतं आणि त्याच्यानंतर प्रोडक्शन काय असतं, ओके. तुम्हाला या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे तो पण माहिती असला पाहिजे. एक मिनिट तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. एकच मिनिट. ओके, बघा आता डिफरन्स कोणत्या कोणत्या पॉईंटमध्ये असतो, ओके. जर तुम्ही प्रोटोटायपिंग हे बघायला गेलात आणि दुसऱ्या साईडला समजा तुम्ही प्रोडक्शन काय असतं, प्रोटोटायपिंग आणि प्रोडक्शन या दोघांमधला डिफरन्स काय तो जर बघायला गेला तर तुम्हाला 3 पॉईंट कन्सिडर करावे लागतात. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे दॅट इज युअर मटेरियल, ओके. सेकंड पॉईंट आहे तुमची प्रोसेस आणि थर्ड पॉईंट आहे दॅट इज युअर कॉस्ट, ओके. पहिला आहे मटेरियल, ओके. सेकंड आहे तुमच्याकडे तुमची प्रोसेस आणि थर्ड आहे तुमच्याकडे तुमची कॉस्ट, ओके.
हे 3 पॉइंट जे मेन डिफरन्शिएट करतात. ऍक्च्युअल मध्ये बघा, प्रोडक्शनसाठीच प्रोटोटायपिंग वापरलं जातं. ओके, तुम्ही म्हणाला दोघांमध्ये डिफरन्स काय? जर तुम्हाला एखादं चांगलं प्रोडक्ट बनवायचं असेल तर डिझायनिंग फेजला तुम्हाला त्याचा प्रोटोटाइप बनवायला लागतो. मग या दोघांमध्ये डिफरन्शिएट करण्यासारख्या गोष्टी काय आहेत? ओके, तर ह्याच्यामध्ये डिफरन्शिएबल 3 गोष्टी आहेत. की पहिला म्हणजे तुमचं मटेरियल, तुम्ही कोणतं मटेरियल यूज करता तुमच्या ऍक्च्युअल प्रोडक्टमध्ये आणि कोणतं मटेरियल यूज करता तुम्ही तुमच्या प्रोटोटाइपमध्ये. ओके, सेकंड आहे तर तुमची प्रोसेस, तुम्ही कोणत्या प्रोसेसने बनवताय तुमचा जो प्रोटोटाइप आहे त्याच्या समजा तुम्हाला डिफरंट मेथडने तुम्ही तो प्रोटोटाइप बनवू शकता. ओके, आणि तुमचं जे ऍक्च्युअल प्रोडक्ट असेल ते पण तुम्ही डिफरंट मेथड वापरून बनवू शकता. असं गरजेचं नाही आहे की तुम्ही ज्या मेथडने प्रोटोटाइप बनवलंय त्याच मेथडने तुम्ही फायनल प्रोडक्ट पण बनवा, असं काही नाही. तुम्ही इफेक्टिव्ह मेथड कोणती यूज करू शकता. आणि थर्ड आहे तुमची कॉस्ट. जो प्रोटोटाइपची कॉस्ट आहे तीच तुमची कॉस्ट ऍक्च्युअल प्रोडक्टची आहे का, किंवा किती त्याच्यामध्ये डिफरन्स आहे ते तुम्हाला बघायचं आहे या पॉईंटमध्ये. की प्रोडक्शन म्हणजे काय असतं आणि प्रोटोटायपिंग म्हणजे काय असतं. ओके, ऍक्च्युअलमध्ये या डिफरन्शिएट करण्यासारख्या खूप मोठ्या कन्सेप्ट आहेत. प्रोडक्शन म्हणजे काय असतं की तुम्ही नंबर ऑफ युनिट्स, एखाद्या ऑब्जेक्टचे नंबर ऑफ युनिट्स तुम्ही प्रोड्यूस करता. ओके, तर त्याला प्रोडक्शन म्हणतो आपण. आणि प्रोटोटायपिंग कशाला म्हणता, तर नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस करण्याच्या अगोदर त्या प्रोडक्टला अनालाइज करण्याची गरज असते, डेमॉन्स्ट्रेट करण्याची गरज असते किंवा त्याच्यावर एक्सपेरिमेंट करण्याची गरज असते. ओके, तर हे सगळे जे काही एक्सपेरिमेंट आहेत किंवा डेमॉन्स्ट्रेशन आहे ते कशावर केलं जातं, तर ते तुमच्या प्रोटोटाइपवर केलं जातं, ना की ऍक्च्युअल मॉडेलवर केलं जातं. प्रोटोटाइप हा तुमच्या प्रोडक्ट सारखाच असतो, पण त्याच्या दोघांमध्ये डिफरन्स आहे तो की डिफरन्सेस आहे. ओके, ते एकदम मायनर डिफरन्स आहेत. ऍक्च्युअलमध्ये प्रोटोटाइप आणि प्रोडक्ट दोघांमध्ये डिफरन्स असतो. प्रोटोटाइप हा ऍक्च्युअली तुमच्या प्रोडक्ट सारखा कधीच होऊ शकत नाहीये. ओके, फंक्शनली तुमचा प्रोडक्ट हे ऍक्च्युअली फंक्शनली वर्क करत असतं, पण तो तुमचा प्रोटोटाइप असतो हा फक्त एक सिम्पल मॉडेल असतो. ओके, तुम्ही त्याच्यावर एक्सपेरिमेंट करू शकता, डेमॉन्स्ट्रेशन करू शकता, पण फंक्शनली त्याचं वर्किंग पॉसिबल नसतं प्रोटोटाइपचं, जसं की ऍक्च्युअल प्रोडक्टचं वर्किंग पॉसिबल असतं. ओके, मग तुम्ही कुठलंही एक्झाम्पल त्याच्यासाठी कन्सिडर करू शकता. ओके, तर आता याच्यामध्ये प्रोडक्शन काय असतं आणि प्रोटोटायपिंग काय असतं. प्रोडक्शन म्हणजे काय असतं तुम्हाला सांगितलं. प्रोडक्शन म्हणजे सिम्पली काय असतं, नंबर ऑफ युनिट्स तुम्ही प्रोड्यूस करता. कुठल्याही ऑब्जेक्ट असेल, कंपनीमध्ये कुठलंही असेल, प्रॉडक्ट वेगवेगळे टाईपचे असेल, काहीही तुम्ही कन्सिडर करता, फूड प्रॉडक्ट असेल, कुठले प्रॉडक्ट असतील, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग थ्रू त्याचे नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस करणं, दॅट इज युअर प्रोडक्शन. प्रोटोटायपिंग म्हणजे काय असतं, ते जो ऍक्च्युअल प्रोडक्ट आहे तो बनण्याच्या अगोदर तो प्रोडक्ट कसा दिसेल, ओके, ह्याचा एक ओव्हरव्ह्यू. आणि तो तसा दिसला तर आपल्याला कोणते कोणते प्रॉब्लेम होतील हे प्रॉब्लेम ओळखण्यासाठी आपण एक मॉडेल बनवतो. सो दॅट मॉडेल इज युअर प्रोटोटाइप. ओके, सो तुम्हाला समजलं असेल प्रोडक्शन आणि प्रोटोटायपिंग म्हणजे काय असतं. ओके, ह्याच्यानंतरचा पॉईंट आहे दॅट इज युअर चेंजिंग एम्बेडेड प्लॅटफॉर्म. ओके, तर आता हे तुमचं जे काही प्रोटोटायपिंग आहे ह्यानी तुमच्या एम्बेडेड सिस्टमचा प्लॅटफॉर्म कसा बदलला आहे हे तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये. ओके, तर ऍक्च्युअलमध्ये एम्बेडेड सिस्टम म्हणजे पहिलं काय असतं हे तुम्हाला माहिती असेल पाहिजे. एम्बेडेड सिस्टम म्हणजे काय असतं, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. ओके, सो ही जे काय प्रोटोटायपिंग आहे ह्याचा एम्बेडेड सिस्टमचा प्लॅटफॉर्म बदललाय काय. आता बघा, तुम्ही एम्बेडेड सिस्टम ज्यावेळेस बनवत असता किंवा ती जेव्हा कन्सिडर करता त्यावेळेस तुम्ही हार्डवेअरलाही कन्सिडर करता ॲज वेल एज त्याच्याबरोबरच्या सॉफ्टवेअरलाही कन्सिडर करता. पण अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला दोन्ही कन्सिडरेशन असतात त्यावेळेस तुम्हाला सॉफ्टवेअरची ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याही समजल्या पाहिजे आणि हार्डवेअरच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याही समजल्या पाहिजे. ओके, मग याच्यासाठी प्रोटोटायपिंगमध्ये काय असतं, हार्डवेअरसाठी लागणारं प्रोटोटायपिंग हे डिफरंट असतं, त्याच्यासाठी सॉफ्टवेअरसाठी लागणारं प्रोटोटायपिंग हे डिफरंट असतं. ओके, मग ही जी काही एम्बेडेड सिस्टम आहे ती ॲक्च्युअलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या अगोदर सॉफ्टवेअर डिझायनर जे काय असतात ते काय करतात, ते सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा सॉफ्टवेअरच्या रिलेटेड जे काही प्रोटोटायपिंग लागणार आहे ते सॉफ्टवेअरवर बनवत असतात किंवा त्याचं ॲनालाइज करत असतात. आणि जे हार्डवेअरच्या रिलेटेड लागणारे जे काही प्रोटोटाईप आहे ते इकडचे लोक, डिझायनर लोक बघत असतात. सो ह्यांनी प्लॅटफॉर्म कसा चेंज केला, एम्बेडेड सिस्टमचा प्लॅटफॉर्म चेंज कसा काय केला बघा. याच्या अगोदर काय होतं, ज्यावेळेस हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला कॉम्बिनेशन करायचं असतं त्यावेळेस त्याचं प्रोटोटायपिंग केलं जात नव्हतं. ओके, डायरेक्ट ऍक्च्युअल मॉडेल बनवायला घ्यायचे आणि त्याच्यावर मी एक्सपेरिमेंट करायचे. पण आता तसं होत नाहीये. सॉफ्टवेअरमध्ये कोणतं तुम्ही सॉफ्टवेअर यूज करणार त्याचा प्रोटोटाइप बनवला जातो, ते सॉफ्टवेअर कसं वर्क केलं पाहिजे याच्यावर सगळं त्यांनी त्याचे एक्सपेरिमेंट केले जातात किंवा त्याच्यावर डेमॉन्स्ट्रेशन केलं जातं. ॲज वेल एज हार्डवेअरवर काम करणारे लोक डिफरंट असतात. ती लोक काय करतात, फक्त हार्डवेअरवर फोकस करतात. मग ह्याला आपण ज्यावेळेस जॉईन करू किंवा कनेक्ट करू सॉफ्टवेअर सोबत, मग त्यावेळेस कोणते कोणते प्रॉब्लेम येतील,
हार्डवेअर तुमचं सॉफ्टवेअर बरोबर कनेक्ट होईल की नाही, मग ते कशा थ्रू करतात की ऍक्च्युअल मॉडेल बनवण्याला खूप खर्च होत असतो. तर तुम्ही ते काय करतात, सॉफ्टवेअर थ्रू ते चेक करतात की हे कनेक्ट समजा केला आपण, हा कंपनी इथं जॉईन केला तर आपल्याला कसे कसे रिझल्ट मिळतील, हे डेमॉन्स्ट्रेशन केलं जातं सॉफ्टवेअरवर. ओके, तर त्याच्यामुळे काय झालं, या पूर्ण जो एम्बेडेड सिस्टम आहे त्याचा प्लॅटफॉर्म चेंज झाला. इट मीन्स आयओटीचा जो काही प्लॅटफॉर्म आहे याच्यामुळे चेंज झाला. आयओटीचाही समजा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट बनवायचा असेल तर तुम्ही प्रोटोटाईप बनवून तो प्रोजेक्ट बनवू शकता. आता आपण फायनल इयरला प्रोजेक्ट बनवताना आपण इतका वेळ नसतो की आपण त्याचा प्रोटोटाईप बनवणार, त्याच्यावर डिफरंट टाईपचे एक्सपेरिमेंट करणार. हे कधी मोठ्या प्रोजेक्टसाठी वापरली जाणारी गोष्टी आहे. किंवा ज्यावेळेस तुमच्या ॲक्च्युअलमध्ये जे काही प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये तुम्हाला लॉन्च करायचे त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी कन्सिडरेबल असतात तुमच्या. ओके, तर हा पॉईंट पण तुम्हाला समजला असेल की ॲक्च्युअलमध्ये काय असतं. तर लास्ट पॉईंट आपण फक्त बघूया. ओके, फिजिकल प्रोटोटाइप्स काय असतात. ओके, आता ॲक्च्युअली ते पॉईंट आहे फिजिकल प्रोटोटायपिंग अँड मास पर्सनलायझेशन असा पॉईंट आहे. पण आपण फक्त फिजिकल प्रोटोटायपिंग काय असतं बघूया, कारण मास पर्सनलायझेशन थोडंसं डिफरंट कन्सेप्ट आहे. ओके, फिजिकल प्रोटोटायपिंग म्हणजे काय असतं. आता बघा, पेपरवर करणारी प्रोटोटायपिंग ही तुमचं स्केच म्हणतात, त्याला स्केचिंग किंवा ड्रॉइंग म्हणतात. फिजिकल प्रोटोटायपिंग म्हणजे काय, समजा बघा एखाद्या कंपनीचा, एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ओके, आणि तो कन्स्ट्रक्शन कंपनी काय करते, नंबर ऑफ बिल्डिंग्स बनवते. इट मीन्स काय, पूर्ण समजा 1 एकरचा एरिया आहे त्यांच्याकडे आणि त्या 1 एकरच्या एरियामध्ये त्यांना समजा 10 किंवा 15 बिल्डिंग्स बांधायचे आहेत. हा एक कम्प्लीट प्रोजेक्ट आहे. ओके, एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नंबर ऑफ वर्कर्स आहेत आणि त्यांना एका स्पेसिफिक एरियामध्ये 10 बिल्डिंग्स बांधायच्या आणि हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. ओके, तर त्या बिल्डिंग्स कशा अरेंज करायच्या, त्यांची साईज किती असली पाहिजे, तिथनं तिथनं रस्ते कुठून कुठून गेले पाहिजेत, आपल्याला गार्डन कुठे ठेवायचे आहेत, आपल्याला तिथं असणारं त्या कॅम्पसमध्ये असणारं मंदिर कसं बांधायचं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या काय असतील त्या ह्या कन्सिडर करायला लागतात. फॉर एक्झाम्पल तिथे स्विमिंग पूल असेल, तिथे जिम असेल, ओके, तिथे ओपन जिम काही असेल, या सगळ्या गोष्टी तिथं मॅनेज कशा करता आल्या पाहिजेत, कशा करू शकतो आपण डिफरंट टाईपने, हे सगळं बघण्यासाठी ते काय करतात, त्याचं एक फिजिकल प्रोटोटाइप बनवतात जो मुव्हेबल असेल. फिजिकल म्हणजे काय, जे ऍक्च्युअल रिअल लाईफमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करताय किंवा ते मॅन्युअली हँडल करताय, ना की तुम्ही सॉफ्टवेअरवर हँडल करताय. ओके, तर असा एक प्रोटोटाइप बनवला असतो जो तुम्ही मॅन्युअली हँडल करू शकता, तुम्हाला जसं हवं. समजा ठीक आहे, ही बिल्डिंग मला इथे नको नाही, ही बिल्डिंग इथं उचलली, समजा या प्लॉटवर ठेवली आपण आणि आपण इथनं रस्ता काढला, मग ठीक आहे आपलं बरोबर होईल. मग हे सगळी जे काही थिंकिंग असते ना, मग ते त्याच्यामध्ये केली जाते. ओके, ज्यावेळेस फिजिकल प्रोटोटाइप, आणि ह्याचे ॲडव्हान्टेजेस हे आहेत की तुम्ही मॅन्युअली त्याला हँडल करू शकता आणि तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने बघू शकता की बाबा मला इथे चेंज केला, मला असं असं काहीतरी नवीन गोष्ट इथलं काहीतरी करता येईल. समजा मला इथे गार्डन टाकायचं आहे, मग ही बिल्डिंग मी इकडे उचलून इथे पाला बांधायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा होईल. समजतंय. मग हे फिजिकल प्रोटोटायपिंग मध्ये गेलं. फिजिकल म्हणजे काय, ज्यावेळेस असा प्रोटोटाइप ज्याला तुम्ही मॅन्युअली हँडल करू शकता, अरे दॅट इज फिजिकल, त्याचा फिजिकल अपिअरन्स असतो. ओके, तर होप सो तुम्हाला समजलं असेल सगळ्या गोष्टी काय काय शिकवल्या त्या. ओके, आता तुमचे डाऊट्स विचारा.